नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 1870च्या सुमारास एका बायकोसाठी परिस्थिती अशी होती की तिला लग्न झाल्याचं कळलं होतं की ती शिकली तरच तिचा संसार टिकणार आहे. आश्चर्य वाटलं ना? तेव्हा स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार इतका झाला नव्हता. मग हिच्या बाबतीत असं कसं? आणि मग काय केलं? शिकली का ती? पुढे तिचा संसार सुखाचा झाला का? मुळात कोण आहे ही? एक ना दोन, किती सारे प्रश्न मनात येतात, हो ना? आज तिचीच गोष्ट सांगते तुम्हाला, कारण आपण जागतिक महिला दिन साजरा करत आहोत. आणि तो करत असताना मराठीतल्या पहिल्या कादंबरीकार काशीबाई कानिटकर यांची गोष्ट समजून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. अर्थात सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या म्हणजे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज विविध क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, हे खरं आहे, त्यांना शुभेच्छा आहेतच, पण पुरुषांची साथही तितकीच महत्वाची असते, हो की नाही? त्यामुळे आजचा हा भाग पाहणाऱ्या पुरुषांना सुद्धा आपण धन्यवाद म्हणूया आणि त्यांचेही आभार मानूया. तर आता आपल्या गोष्टीकडे वळूया. मी मगाशी म्हटलं तसं काशीबाई कानिटकर यांचं गोविंदराव कानिटकर यांच्याशी लग्न झालं ते 1870 मध्ये. तेव्हा गोविंदराव नुकतेच मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते. म्हणजे त्यांचं वय होतं 16 वर्ष आणि काशीबाईंचं वय होतं 9 वर्ष. हे लग्न ठरवलं होतं गोविंदरावांच्या आजोबांनी. ते पत्रिका जुळतात म्हणून लग्न ठरवूनच आले. पण मुलगी कोणी पाहिली नव्हती. ती दिसायला गोविंदरावांना फारशी शोभणारी नाही अशी चर्चा सुरू झाली. स्वतः नवरा मुलगा म्हणजे गोविंदराव लिहितात, मुलगी काळी का गोरी, उंच की ठेंगणी, लठ्ठ की सडपातळ, समंजस की वेडगळ, सुरूप की कुरूप, काहीच आम्हाला पत्ता नाही. जिच्याशी लग्नाच्या गाठी पाडायच्या तिच्याविषयी आम्हाला माहिती नाही, दर्शनाचं तर नावच नाही. पण 16 वर्षाच्या तरुणाला घरात आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच. लग्न पार पडलं. दिसायला बेताच्या, लिहिता वाचता न येणाऱ्या या मुलीचं सासरी न नवऱ्याला कौतुक होतं आणि ना घरातल्या इतर मंडळींना. त्याविषयी काशीबाई लिहितात, माझ्या दिसण्याने घरात सगळ्यांची मी नापसंत. अशी सून आणली म्हणून खरं तर सगळे आजी सासऱ्यांवर नाराज. पण एकदा त्यांनी आपल्या नवऱ्याला म्हणजे गोविंदरावांना बोलताना ऐकलं की माझी बायको शिकली सवरली तरच मला संसार शक्य आहे, नाहीतर नाही. झालं, आपण शिकायला हवं असं काशीबाईंनी ठरवलं. त्या वयाने लहान असल्यामुळे लग्न झालं तरी अनेकदा माहेरी असत. तिथे त्यांनी शिवलीलामृताची पोथी वाचत आपल्या भावंडांकडून शिकायला सुरुवात केली. बरं, शिकावं हे मत नवऱ्याचं, सासरची इतर मंडळी मात्र जुन्या विचारांची. त्यामुळे सासरी असताना शिकावं तर घरातल्या बायका नाराज आणि न शिकावं तर नवरा नाराज. अशा सगळ्या परिस्थितीत शाळेत न जाता स्वतःचं स्वतः शिकत त्या चक्क लेखिका झाल्या. कमाल आहे की नाही? अर्थात त्यांची हुशारी बघून गोविंदरावांचं त्यांच्याविषयीचं मत पालटलं. त्या काळात घराघरात जुनी पिढी आणि तरुण सुधारक मंडळी असे 2 गट असत. त्यांच्यात सतत कुरबुरी मतभेद चालत. पुरुषांना घरातल्या या गोष्टींचा त्रास तेवढा होत नसे, पण सुधारकाची बायको होणं किती अवघड आहे हे काशीबाई सांगतात. त्या म्हणतात, नवीन मताचे जेथे साम्राज्य झाले होते अशा पुष्कळ घरीही हा प्रकार घडत असावा, परंतु तो पुरुषापुरुषात असे. आमच्या घरी मात्र तो संबंध बायकांशीही असे. याचे कारण जी जी संस्था पाहावी, जे जे समारंभ दृष्टीस पडत ते सर्व आपल्या घरच्या बायकांना दृष्टीस पडावे अशी यांना मनापासून आवड असल्यामुळे कोणत्याही समारंभाला जावयाचे वेळी या जुन्या नव्या मतांचे प्रदर्शन होई. घरातील इतर बायका म्हणजे वंस, सासूबाई इत्यादी कोणी न जाता मला एकटीलाच जावे लागे. त्यामुळे घरातील बायकांचा रोष होई व त्यानंतर 8-15 दिवसापर्यंत माझ्याशी कोणीही भाषण करत नसे. त्यामुळे घरातही मला एकटीला बसण्याची सवय झाली होती. त्यांनी सहजपणे लिहिलंय, पण आपण या त्रासाची कल्पना करू शकतो नाही का? गोविंदरावांना वाटे आपल्या बायकोने प्रार्थना समाजाच्या सभांना जावे. प्रार्थना समाज हा तुलनेने पुढारलेल्या मंडळींची संस्था, म्हणजे तिथे लिहू वाचू शकणाऱ्या महिला येत. पण तिथे जायचे तर काशीबाईंना घरी न सांगता चोरून जावे लागे. त्यामुळे रस्त्यात कोणी ओळखीचं भेटलं तर, कोणी चहाडी केली तर अशी भीती असे. या ॲडव्हेंचर विषयी म्हणजे खरंच साहसच आहे, त्याविषयी काशीबाई लिहितात,
व्याख्यानाची वेळ दुपारी 2 ते 4 असे. यावेळी घरातील वडील मंडळी विश्रांती घेत पडलेली असे. त्यांना विचारल्याशिवाय सासूर वाशिणीने घराच्या बाहेर पाऊल टाकावयाचे नाही व मी व्याख्यान ऐकावयास जाऊ का म्हणून विचारले तर केवळ सुळावरची पोळी काढून खाण्या इतकं सोपं. न जावे तर यांच्या भयंकर रागाला बळी पडावायचे. अशा अत्यंत कचाट्यात सापडले असता शाल व जोडा पदराखाली लपवून मागे पुढे पाहत मागल्या बोळाने मी एकदाची बाहेर पडून रस्त्याला लागे. परत येतेवेळी शाल व जोडा तबेल्याच्या खिडकीतून घोड्याच्या गवताच्या ढिगावर टाकून हळूच आत येई. असा चोरटा कारभार कित्येक महिने चालला होता. रविवार असल्यामुळे घोडेवाला घरी असे. बाहेर पडण्यास व आत येण्यास त्याचे सहाय्य होत असे. तो कधी कधी रविवारी सकाळीच माझी शाल व जोडा गाडीत नेऊन ठेवी व संध्याकाळी मी खिडकीतून टाकलेला जपून वर आणून ठेवी. एवढ्याबद्दल त्याचे मला अतोनात उपकार वाटत. एका स्त्रीच्या शिक्षणाला एका घोडेवाल्याची मदत व्हावी ही किती विलक्षण घटना आहे, नाही का? आपल्याला साध्या वाटणाऱ्या या गोष्टी, व्याख्यानाला जाणं काय, वाचन करणं काय, पण त्यासाठी या जुन्या बायकांनी किती संघर्ष केलाय, नाही का? त्या लिहितात, यांनी मला काही लहान लहान शास्त्रीय विषयांवर पुस्तकं आणून दिली होती. मी धडा करी तो असा करी. 2 प्रहरी डाळ तांदूळ निवडावयास बसले की पुस्तक पाटाखाली ठेवून त्याच्यातील पाठ करी व हाताने डाळ तांदूळ निवडी. कोणी भाऊजी किंवा वंस इकडे तिकडे हिंडत असल्या तो कोठीच्या खोलीत दार लावून बसे, कारण त्यांच्या दृष्टीस पडेल. कोठीच्या खोलीत दार लावून बसले की मनाला थोडासा निर्भयपणा होईल. त्यामुळे पुस्तक वरच्यावर उघडून पाहावयास सापडे. पण याचा परिणाम असा होई की दाराच्या फटीतून वंस किंवा भाऊजी कोणीतरी बघत आणि जेवायला बसल्याचा हातात खडा सापडला किंवा वरणात डोळ दिसला म्हणजे चटकन त्यांच्यापैकी कोणीतरी म्हणे, कशाला डोळ आणि खडे निघतील, पुस्तकाकडे डोळे लावायचे आणि खाली डाळ तांदूळ लोटावयाचे. हे टोमणे ऐकले की मातीचे ढेकूळ जसे पाण्यात विरघळावे तशी माझी स्थिती होई. शिवाय या घोर अपराधापायी घरातील अवघड श्रमाची कामं त्यांच्या वाट्याला येत आणि अबोल्याची शिक्षा तर आहेच. मराठी त्या आपलं आपण शिकल्या, पण इंग्रजी एकटीने शिकणं शक्य नव्हतं. अर्थात गोविंदराव शिकवू लागले, पण त्यांच्याकडे बायकोला शिकवण्या एवढा पेशन्स, संयम नव्हता. नवऱ्याकडे नसतो सहसा, नाही का? आपण शाळा कॉलेजमध्ये शिकतो तसं बायकोला भरभर कसं शिकता येईल हा विचार त्यांच्या मनात येत नसे. तेव्हा नवऱ्याने बायकोला काहीही बोलणं हे सुद्धा अगदी नॉर्मल होतं. म्हणजे त्यामुळे एरवी काशीबाईंनी शिकावं असं वाटणारे गोविंदराव त्यांना अगदी सहजपणे दगडाला कसे ध्यानात येईल हे असं सहज म्हणून जात. पण कौतुक करायला हवं ते काशीबाईंचं. या अशा सगळ्या वातावरणात त्यांचा आत्मविश्वास कमाल वाटतो. एकदा गोविंदराव कोणत्या तरी इंग्रजी पुस्तकाबद्दल त्यांना म्हणाले, हे पुस्तक वाचण्या इतकं इंग्रजी तुला या जन्मात तरी येणार नाही. तर काशीबाईंनी त्यांना तिथेच सांगितलं, या पुस्तकाच्या एका पानाचा तरी कुणाच्याही मदतीशिवाय अनुवाद करेन, तुम्ही बघाच. जिद्द असावी तर अशी. त्या लेखिका झाल्या त्या योगायोगाने. प्रार्थना समाजाच्या सभांना त्या जात, तेथे शिकलेल्या बायका येत खऱ्या, पण कोणी काही बोलतच नसे, लिहून आणत नसे. पण प्रत्येक सभेत बायकांनी बोलावे, लिहावे असे सांगितले जाई. शेवटी काशीबाईंनी स्वतः निबंध लिहून नेला. तो इतका चांगला होता की तो सुबोध पत्रिकेत छापून आला. पुढे गोविंदराव सब जज झाले आणि त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होऊ लागली. तेव्हा सासूरवासापासून दूर असल्यामुळे त्यांना अभ्यासाला अधिक वेळ मिळू लागला. आपणही काहीतरी लिहावे असे वाटून त्यांनी रंगराव ही कादंबरी लिहिली. गोविंदरावांना म्हणजे आपल्या बायकोने असे काही लिहिले याचे कौतुक वाटले. त्यांनी 4 चौघात ह्याचा कौतुकाने उल्लेख केला. काशीबाई तेव्हा हरिभाऊ आपटे यांच्या नुकत्याच छापून आलेल्या कादंबऱ्या वाचत होत्या. त्या वाचून त्यांना वाटले, असे लिहिणे काही आपल्याला जमणार नाही. त्यांनी आपली कादंबरी बाजूला ठेवून दिली. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच हरिभाऊंनी, गोविंदराव त्यांचे मित्र असल्यामुळे, रंगराव वाचली. त्यांना काशीबाईंचे स्वतःच्या लिखाणाविषयीचे मतही कळले होते. हरिभाऊंनी काशीबाईंना एक पत्र लिहिलं. डेक्कन कॉलेज, पुणे, तारीख 6 मे सन 1885.
तीर्थस्वरूप सौ अंबुताई यांस. अंबुताई हे नाव आपल्याला लिहिले याचे कारण एकतर आपले नाव मला ठाऊक नाही व दुसरे मला असे वाटते की आपण कादंबरीत ज्या अर्थी हेच नाव घेतले आहे त्या अर्थी तेच बरे. तीर्थस्वरूप सौ अंबुताई यांस. हरीचे शिरसाष्टांग नमस्कार. विद्यापना विशेष. खरोखर मला या पत्राला प्रारंभ कसा करावा हेच कळत नाही. आधी स्त्रियांना पत्र लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग आणि त्यातही आपल्यासारख्या सुशिक्षितास. मग काय विचारिता, मी तर अगदी भांबावून गेलो आहे. आज बरोबर 4 दिवस झाले आपल्याला पत्र कसे पाठवावे या विचारात मी अगदी गढून गेलो होतो. सर शेवटी असे वाटू लागले की आपण ही कादंबरी वाचून जरी इतके आनंदी झालो आहोत तरी ते दाखविण्याकरिता असला अभिनय करू नये अशी स्थिती होऊन काही सुचेनासे झाले व आज एकदाचा असा विचार केला की असाच जर मी विचार करीत बसेन तर पत्र लिहिणे कधीही होणार नाही. आपली कादंबरी वाचून मला आपल्यास प्रख्यात इंग्रजी कादंबरी लिहिणाऱ्या ज्या मिस ऑस्टिनबाई किंवा फ्रेंच कादंबऱ्या लिहिणाऱ्या जॉर्ज सोबाई यांच्या जोडीला बसवाव्या असे वाटते. आपली कादंबरी वाचून जो काही मला आनंद झाला आहे तो खरोखर अवर्णनीय आहे. तो मला येथे सांगता येत नाही आणि तो सांगण्याचा विफल यत्नही मी करीत नाही. जो यत्न खात्रीने फसणार तो विनाकारण करून तरी कशास पहावा. तो न करणे हेच विहित. आपण कादंबरीकार आहात. आपल्यालाच माझ्या स्थितीत आणून त्याची कल्पना करावी म्हणजे झाले. हे पत्र लिहिण्याचा विनय मी खरोखरी केलाही नसता, परंतु त्याला दुसरे असे कारण झाले. मी गोविंदरावांनी बोलता बोलता असे उद्गार काढले की माझी पुणे वैभवात दर महिन्यास प्रसिद्ध होणारी कादंबरी वाचून आपली स्वतःची ही कादंबरी पुढे लिहिण्याविषयी आपण हुरूप सोडून दिला. असे करण्याचे काय कारण असेल ते मी कितीही विचार केला तरी देखील माझ्या लक्षात येत नाही. वास्तविक पाहता असे करण्याला काही एक कारण नाही. जर माझ्या कादंबरीत काही गुण असेल तर तसा किंवा त्याहीपेक्षा कांकणभर वरचढ असा आपल्या कादंबरीत आहे. शिवाय ही आपली पहिलीच कृती आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे. माझी तर आज मी तिला अशी खात्री आहे की गृहसौख्य व सुखकर दरी हे 2 भाग जसे तुम्हाला साधले आहेत तसे मला कधीही साधले नसते. राधाबाईंच्या पात्रासारखं पात्र ज्यांनी निर्माण केले त्यांनी माझी कादंबरी वाचून हातपाय गाळणे हे अगदीच विलक्षण आहे. जुन्या काळच्या प्रेमळ सुशील अशा पोक्त स्त्रीचे चित्र मला दाखवा असे कोणी म्हणेल तर मी त्यास चटकन आपली कादंबरी वाच म्हणून सांगेन. अहो, ज्या आम्हास अहोरात्र वाचन लेखना वाचून काही एक करावयाचे नसते, कोणाची भीती किंवा लाज नसते, अमक्याच्या देखत वाचले तर ते काय म्हणतील असे मनात तर काय परंतु स्वप्नात देखील आणावयास नको, त्या आमच्या हातून दिवसीतून लागोपाठ 2 तास अभ्यास होण्याची मारामार पडते आणि ज्या तुमचा हात उष्ट्या खरकट्याखाली सदा गुंतलेला असतो व केर पोतेऱ्याखाली मानेचा काटा मोडून जातो आणि त्यातही क्षणभर इकडे तिकडे करून कोठे वाचावयास बसले तर ते किती चोरून. न जाणो बाई सासूबाई काय म्हणतील, भाऊजी मामंजी काय म्हणतील आणि वंस काय म्हणतील, हर एकाची भीती. जो येईल त्याच्या उपर जबरा आहेच. आपणास क्षणभर तरी उसंत आहे काय. अशा स्थितीत असून आपल्यासारख्यांनी शिपाई रंगरावासारखी कादंबरी इंग्रजीचा गंध नसता लिहून जर आपल्याच आळशी व भित्र्या म्हणून घेऊ लागला तर मग आम्हाला कोणची याच्या पलीकडची पदवी येणार कोणास कळे. आपल्या कादंबरीतील पहिल्या भागातील वर्णन फार उत्कृष्ट आहे, परंतु एके ठिकाणी थोडेसे अप्रासंगिक झाले आहे. आपले पुस्तक मी आजपर्यंत 3 वेळा वाचले व परवापर्यंत आणखी 1 वेळ तरी वाचीन. इतक्या वाचनात मला त्यात वर लिहिले आहे त्याखेरीज व आणखी काही क्षुल्लक दोषांखेरीज काही एक वावगे वाटले नाही. तेही क्षुल्लक दोष आपणास कळावे असे वाटत असल्यास मी टिपून ठेविले आहेत. आपलेकडे पाठवीन. आपल्या कादंबरीने मला झालेला आनंद ऋणवत भासत आहे व ते ऋण मी केव्हा तरी फेडून ऋणमुक्त होईन अशी इच्छा आहे. त्याचा मार्ग एवढाच की 1 वर्षाच्या आत 1 कादंबरी लिहून ती आपल्यास समर्पण करावी व हल्ली चालू आहे तिचीही तीच व्यवस्था करावी. आपली मर्जी कळली तर बरे होईल. जास्त लिहिण्यास मला आता काही एक सुचत नाही.
सबब हे येथेच पुरे करून वेड्या वाकड्या शब्दांबद्दल आपली पूर्ण क्षमा मागतो. आपल्याविषयी पूर्ण पूज्यता धारण करणारा हरी आपटे. एका पुरुषाने स्त्रीचे कष्ट लक्षात घेऊन तिला असे पत्र लिहावे म्हणजे नवल नाही का? याचा परिणाम हा झाला की रंगराव 1903 आणि पालखीचा गोंडा 1928 या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे परिश्रमपूर्वक लिहिलेले चरित्र 1891 साली आले. मराठी चरित्र वाङ्मयात अगदी महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्या पहिल्या कादंबरीकारच नव्हे तर चरित्रकारही ठरल्या. त्यांनी हरिनारायण आपटे यांचे आठवणीवजा लिहिलेले चरित्र विशेष प्रसिद्ध आहे. हरिभाऊंनी त्यांना लिहिलेली पत्रे हरिभाऊंची पत्रे म्हणून प्रसिद्ध झाली आहेत. हे सगळं साहित्य मराठी साहित्याचा अनमोल ठेवा आहे. पहिल्या लेखिका म्हणून त्यांची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि त्यामागचे कष्ट आज ही गोष्ट जाणून घेताना आपल्या लक्षात आले असतीलच. कसा वाटला हा आजचा भाग हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.